परवा एका सासूने नवीन लग्न झालेलं सुनेला सांगितलं, वांग्याची भाजी कर. विचार ना सासूला, कशी करू, तुमची पद्धत काय आहे. आमच्याकडची पद्धत वेगळी आहे, विचार ना. सासूला नाही विचारणार, 500 किलोमीटरवर राहणाऱ्या मम्माला फोन करून विचारणार, मम्मा वांग्याची भाजी कशी करू. ती लगेच 4 वांगी घे, त्याचे 4 तुकडे कर, खोबरं घाल. सासू सांगते बरं का, खोबरं घातलेली भाजी आमच्याकडे आवडत नाही, आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट घालतात. माझी मम्मा खोबरेच घालते. तुझ्या मम्माच्या कोकणात नारळ स्वस्त मिळतात, आमच्याकडे मिळत नाहीत. अगं ज्या प्रदेशात जे मिळतं तेच घालायचं असतं भाज्यांना. समजून घ्या ना. खरं तिघींनी समजून घ्यायला पाहिजे. सासूनी म्हणायला पाहिजे होतं, आजच्या दिवस कर खोबऱ्याची, आवडते का बघूया. सुनेनी म्हणायला पाहिजे होतं, आजच्या दिवस शेंगदाण्याच्या कुटाची करते, परत कधीतरी करू का मी खोबऱ्याची. आणि सुनेच्या आईनी म्हणायला पाहिजे होतं, सासू घरात असताना तू मला फोन का केलास, तू सासूला का नाही विचारलंस की वांग्याची भाजी कशी करायची. भांडण मिटलं असतं की नाही. आता भांडण सुरू, कूट का खोबरं. आता काय भांडणाचा विषय आहे, कूट का खोबरं, नाही चालत.